थ्री चीयर्सच्या नवीन एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते। दिवाळी संपली, सगळे सण झालेत, आता लोकांचा कल आहे डाएट पुन्हा सुरू करण्याकडे। म्हणूनच आजचा विशेष एपिसोड घेऊन मी आले मधुर कुलकर्णी यांना भेटायला। व्यवसायाने फार्मासिस्टच्या लेक्चरर असलेल्या मधुर डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट पण आहेत। आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि तुमच्या मनातले प्रश्न म्हणजे डाएट नव्याने सुरू करायचं तर काय करता येईल, किंवा चालणं योग्य की धावणं योग्य, काय खाल्लं पाहिजे, किती प्रमाणात खाल्लं पाहिजे, अशा सगळ्या माझ्याही मनातल्या प्रश्नांची उत्तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सो वेळ न दवडता हा एपिसोड बघा आणि त्यांच्याबरोबर आपण खास रेसिपी करणार आहोत। सो त्या खास रेसिपीसह हा एपिसोड नक्की बघा, पण चॅनल नक्की सबस्क्राईब करा। माझ्यासोबत आहेत मधुर कुलकर्णी। मधुर, वेलकम टू माय चॅनल। मला खूप आनंद होतोय की आज तू माझ्याबरोबर व्हिडिओ करतेस या गोष्टीचा। एकतर काय ना की आता सगळे सणवार संपलेत आणि लोक डाएट कडे पुन्हा वळतात। म्हणजे मीही आता विचार करते की डाएट कडे वळावं। सो माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं जी अनेक लोकांच्याही मनात आहेत ते त्याच्या संदर्भात मला तुझ्याशी आज बोलायचं जरूर। सगळ्यात पहिल्यांदा की तुझं करिअर हे सगळं फार्मासिस्ट मध्ये आहे, म्हणजे आताही तू फार्मासिस्टची प्रोफेसर आहेस, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेस, आणि हे एकदम न्यूट्रिशनिस्ट हे सगळं कसं काय? नाही म्हणजे बरोबर आहे तुझं म्हणणं, कारण मी बाय प्रोफेशन न्यूट्रिशनिस्ट नाही, किंवा म्हणजे रादर बाय एज्युकेशन मी न्यूट्रिशनिस्ट नाहीये। मी फार्मसीमध्ये म्हणजे B.Pharm, M.Pharm, PhD असं केलेलं आहे। पण मला जो एक्सपिरियन्स, प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे तो डायटिटिक्स आणि न्यूट्रास्युटिकल प्रोडक्ट्स मध्ये, कारण मी काही काळ पूर्वी न्यूझीलंडमध्ये राहत होते आणि मी ज्या कंपनीत काम करायचे न्यूझीलंडमध्ये ती कंपनी टोटली न्यूट्रास्युटिकल्स, डायटरी सप्लिमेंट्स, वेट मॅनेजमेंट प्रोडक्ट्स ह्याच्यामध्ये होती। त्यामुळे माझं तिथे काम करत असताना ऑन जॉब ट्रेनिंग ज्याला म्हणतात ते सगळं डायटेटिक्स आणि न्यूट्रिशन मध्ये झालं। आणि मी माझं नशीब इतकं चांगलं की मी जेव्हा परत इंडियामध्ये आले तेव्हा कंपनी पण इकडे मला कंपनीनी फॉलो केलं, म्हणजे त्यांनी त्यांचं सेल्स आणि मार्केटिंगचे ऑपरेशन्स इथे चालू केले। सो मग त्यांच्या वेट मॅनेजमेंट प्रोडक्ट्सला भारतीय कुठला मेनू किंवा भारतीय आहार कसा काय सूट होईल किंवा पूरक होईल ह्याचा मला खूप जास्ती अभ्यास करायला लागला, कारण मी त्यांची इकडे एकमेव प्रतिनिधी किंवा रिप्रेझेंटेटिव्ह होते। मग त्यामुळे मी हा खूप जास्ती अभ्यास केला आणि त्यामुळे मला हे डायटेटिक्स आणि न्यूट्रिशन किंवा वेट मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये माझं काम चालू झालं। आणि कसं आहे की माझं फार्मसीचं जे बॅकग्राऊंड आहे त्याचा मला डायटेटिक्स आणि न्यूट्रिशन मध्ये खूप उपयोग होतो, कारण फार्मसीमध्ये आम्ही बरंच शरीरशास्त्राबद्दल शिकतो आणि मुख्य म्हणजे रोगांबद्दल शिकतो। आणि मग त्या रोगांवरती कुठली औषधं द्यायची किंवा तुम्ही काय करायचं, खाल्लं पाहिजे, हे आम्हाला हे खूप महत्वाचं आहे। त्याच्यामुळे मला इनफॅक्ट मी जर डायटेटिक्सची डिग्री घेतली असती तर मला तितका माझ्या ह्या प्रोफेशनला उपयोग झाला नसता जितका की मला फार्मसी बॅकग्राऊंडचा उपयोग होतो खरं सांगायचं तर म्हणजे आता समथिंग ॲज सिम्पल ॲज की कुणाला तर ॲनिमिया असेल, म्हणजे की रक्ताची कमी, तर हे आम्ही ऑलरेडी शिकलेलो असतो फार्मसीमध्ये। मग आयर्न सप्लिमेंट्स तुम्हाला घेणं आवश्यक असतं जेव्हा ॲनिमिया असतो। म्हणजे आहार तर पाहिजेच की ज्याच्यात काय म्हणतात त्याला लोहयुक्त फूड खाणं किंवा अन्न घेणं, पण त्याच्या बरोबरीने तुम्ही ज्या आयर्न सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे ह्याच्याबद्दल आम्ही सगळं फार्मसीमध्ये शिकतो। त्यामुळे मला हे खूप सोपं पडतं, फार्मसीची बॅकग्राऊंड आणि डायटेटिक्स आणि वेट मॅनेजमेंटचं जे मी ट्रेनिंग, ऑन जॉब ट्रेनिंग ज्याला असं आपण म्हणतो, हे जे मी घेतलेलं आहे न्यूझीलंडमध्ये, ह्या दोन्हीचा समन्वय मला माझ्या डाएट कन्सल्टेशन्स मध्ये खूप छान, म्हणजे त्याचा खूप उपयोग होतो असं आहे। आणि मग आता सीझन सगळ्या बदललाय, म्हणजे आता सणवार झालेत, आता पुन्हा लोक डाएट कडे वळले। नवीन मी आता माझ्यासारखी मुलगी विचार करते की आता डाएट सुरू करायला पाहिजे। पहिल्यांदा डाएट सुरू करताना एकतर हे खाऊ नका, ते खाऊ नका, बरोबर जास्त आहे, बरोबर आहे। सो मग अशा वेळी तू काय सजेस्ट करतेस?
मी कुठल्याही तऱ्हेच्या फॅड डाएट्स मध्ये विश्वास ठेवत नाही. म्हणजे ॲटकिन्स डाएट म्हणा, किटो डाएट म्हणा, किंवा देर इज समथिंग कॉल्ड एज मोनोट्रॉफिक डाएट, की ज्याच्यात तुम्हाला 7 दिवस एकच पदार्थ खायला सांगतात. म्हणजे जितकी भूक लागेल तितकं. म्हणजे आता कलिंगड खायचं तर दिवस रात्र फक्त कलिंगडच खायचं. म्हणजे अशा तऱ्हेचे डाएट सुद्धा मार्केटमध्ये असतात. पण मी कधीही अशा तऱ्हेचं डाएट कुणालाही सजेस्ट करत नाही. कारण कसं आहे ना, की जे लॉंग लास्टिंग आहे, म्हणजे अशी ही जी अतिशय कडक डाएट किंवा हे अजिबातच खायचं नाही किंवा तुम्ही पूर्ण म्हणजे काय जे फक्त दिवसातनं 2दाच खा, वाटेल तेवढं खा, अशा तऱ्हेची जी ही काय डाएट, ही तुम्ही 1 महिना 2 महिने 3 महिने फार तर 6 महिने तुम्ही फॉलो करू शकता. पण त्याच्यानंतर यू जस्ट कम बॅक टू युअर नॉर्मल हे. त्यामुळे माझ्या दृष्टीने आपला जो नेहमीचा आहार आहे तोच माफक स्वरूपात मॉडरेशन किंवा संतुलित हा घेऊन जो लाईफस्टाईल चेंज जो मी ज्याला प्रकार म्हणते तो हळूहळू अंगीकारणं हे बेस्ट वे आहे. कारण म्हणजे काय होतं की तुम्ही त्याला लाईफ लॉंग फॉलो करू शकता. मी असंच डाएट रेकमेंड करते कुणालाही किंवा सजेस्ट करते की जे तुम्ही आयुष्यभरासाठी फॉलो करू शकाल. नॉट की 4 महिन्यात मला वेट लॉस करायचा म्हणून 4-6 महिने मी अतिशय स्ट्रिक्ट काहीतरी करणार आणि मग त्याच्यावरनं मी नॉर्मल डाएटवर आले की परत माझं वजन तसंच वाढणार. असं ही माझी डाएट किंवा म्हणजे ही माझी कन्सल्टेशनची पद्धतच नाही. मग तू काय बेसिक रिफर करते? माझा सगळा भर जो असतो ना हा मॉडरेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे संतुलन ह्याच्यावरती आहे. म्हणजे आता कसं आहे की तुमच्या शरीराला एका ठराविक प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे ह्या तिन्ही मॅक्रोन्यूट्रिएंट्स ज्याला म्हणतो त्याची गरज असते. सो त्याचं संतुलन आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे बस. आणि अजून अतिशय महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचा व्यायाम. कारण नुसत्या डाएटने किंवा नुसतं स्ट्रिक्ट डाएट फॉलो करून तुम्ही कधीच वेट लॉस आणि म्हणजे अजून एक भक्ती तुला सांगू का, की वेट लॉस हा मी कधीच प्रायमरी गोल ठेवत नाही. व्यवस्थित हेल्दी लाईफस्टाईल हा माझा प्रायमरी गोल असतो. वेट लॉस हे सेकंडरी असतं त्याच्यामध्ये. म्हणजे ते आपोआप बाय प्रॉडक्ट ज्याला आपण म्हणतो ना, जर आपण हेल्दी लाईफस्टाईल अंगीकारली तर आपोआप वेट लॉस हा होणारच आहे. सो वेट लॉस हे प्रायमरी गोल ठेवून मी कधीच कुणाला डाएट देत नाही किंवा हे. त्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा कुणालाही ना त्यांचं सकाळपासून रात्रीपर्यंतचं रुटीन काय आहे ते मी पहिलं विचारते. आणि त्यांच्या रुटीनमध्ये कुठेही एक्सरसाइज आहे की नाही, ऍक्टिव्हिटीची लेव्हल किती आहे, ते कशा पद्धतीने खातात किंवा ते किती वाजता उठतात आणि किती वाजता झोपतात. कारण काय आहे माहितीये की झोप ही तितकीच, आपण ह्याच्याबद्दल कधी म्हणजे जेव्हा कुणाला तरी डाएट करायचं असतं तेव्हा तो फक्त मी हे खाणार नाही, मी ते खाणार नाही आणि मी असंच करीन आणि मी अन्नाशिवाय राहीन एवढं. अरे पण तुम्ही झोपेचा विचार केलाय का कधी? तुम्ही पाणी किती मात्रा घेताय ह्याचा विचार करता का कधी? आणि तुम्ही ऍक्टिव्हिटी किती करता? मग कोणीतरी येऊन मला सांगतं पण मी जिमला जाऊन म्हणजे मी 2-2 तास 3-3 तास. अरे हो, ते तुम्ही आठवड्यातनं 2-3दा करता. पण इतर वेळेस एस्पेशली IT प्रोफेशनल्स हे दिवसभर एकाच जागी बसून काम करतात. म्हणजे त्यांचा ऍट अ स्ट्रेच 4 तास 5 तास ते एका जागी बसलेले असतात आणि ते उठत देखील नाही. मग त्यांनी आठवड्यातनं 3दा 4 तास जिम जरी केलं तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण काय आहे की तुम्हाला कंटिन्युअसली, म्हणजे मी त्यांना असं सांगते की तुम्ही अलार्म लावून दर 1 तासाने उठा आणि जिथे आहात तिथल्या तिकडे जागे. आपल्या लहानपणी जे शाळेमध्ये साधे पीटीचे एक्सरसाइजेस होते ना, म्हणजे स्ट्रेचिंग वॉर्मअप, एवढं सुद्धा तिकडच्या तिकडे उभं राहून केलं ना तरी सुद्धा तुम्हाला फरक पडेल. मी तुझं म्हणजे तू आता मला एवढं सांगतेस, मग चालणं की धावणं काय महत्वाचं? नाही म्हणजे आता कसं आहे की माझ्या एजला, म्हणजे आता ह्या एजला काही मी धावत वगैरे नाही. आणि कसं आहे की खूप जास्ती धावणं हे पण आपल्या शरीराला उपयोगाचं नाहीये, खरं सांगते मी तुला. कारण मग नंतर गुडघ्यांना त्याचा त्रास होतो, अँकल्सला त्याचा त्रास होतो. कारण आपल्या पूर्ण शरीराचं वजन तुमच्या पायावर आणि गुडघ्यांवरती असतं. आणि मग तुम्ही कंटिन्युअसली जर रनिंग करत असाल तर कधी ना कधी त्याला डॅमेज हे होणं
वेरॅज चालणं ही खूप नॅचरल प्रोसेस आहे आणि म्हणून मी कायमच चालणं ह्या प्रकारावर इन्सिस्ट करते. आणि म्हणजे जितकं तुम्ही, आणि चालणं हे खूप नॅचरल, मी जसं म्हटलं की त्याला तुम्हाला काही एक्स्ट्रा गोष्टींची गरज. आता मला स्विमिंगला जायचं झालं तर मला तो गिअर, मग ते अंघोळ, म्हणजे त्याला खूप असं मोठी एक प्रोसेस आहे. बरोबर आहे, चालायला का नाही, तुम्ही फक्त चांगले शूज घाला, मात्र ती गरजेची. म्हणजे साध्या चपला वगैरे घालून नका जाऊ. शूज म्हणजे तुम्हाला पायाला कम्फर्टेबल, आणि ते जे एक ऍक्शन रिॲक्शन असते ना, ते खूप छान येतं. त्यामुळे एक स्पोर्ट्स शूज घालून चालायला बाहेर पडणं हे इतकं सोपं आहे. सो जे सोपं आहे ते करावं. म्हणजे काय होतं की त्याला परत रेझिस्टन्स येत नाही. आता मी उद्या कुणाला सांगितलं की नाही तुम्ही फक्त स्विमिंगच करा किंवा फक्त जिम करा, तर परत आता मग थंडीमध्ये कसं करायचं, मग पावसाळ्यात कसं करायचं, असे प्रश्न अचानक येतात. किंवा जिम खूप लांब आहे, मग नॅचरली तुम्ही तिथपर्यंत पोहोचणं हाही एक मोठा फॅक्टर असतो. कमी वेळात जास्ती कॅलरीज जर बर्न करायच्या असतील तर जिम इज द प्लेस. आहेच. हो, म्हणजे जिथे कॉम्प्लेक्सेस असे आहेत, टाउनशिप्स वगैरे, तर तिथे जिमची सोय आहे. आणि पण आता हे जर साधी एखादी गोष्ट बाजारात घेऊन यायची असेल तर मी चालतच जाते. आणि मी मुद्दामून 2 व्हीलर आमच्या घरामध्ये ठेवलेली नाही. ह्याचं एकमेव कारण, पुण्यात राहून आमच्याकडे कधीही नव्हती आणि कधीही नसेल. कारण 2 व्हीलर असली की नॅचरली, म्हणजे काय आहे की कन्व्हिनियन्स, की अरे जाऊन दे ना, मला आता किनारा हॉटेलपर्यंत जायचंय अग्रजच्या दुकानात, तर मी 2 व्हीलरवरती पटकन 5 मिनिटात जाऊन येते. पण ते नसलंच की तुम्ही चालतच जाता. कारण मग कार घेऊन काही किनारा हॉटेलपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही, किंवा कार घेऊन तुम्ही गुजरात कॉलनीमध्ये जाण्याचा विचार देखील करू शकत नाही. मग अशा वेळेस चालणं हा एकमेव उपाय राहतो तुमच्याकडे, आणि त्याच्यामुळे आपसुकच तुमचं कामही होतं आणि व्यायामही होतो. सगळ्यात महत्वाचं मला आता तू जे काही सांगतेस त्याच्यावरनं वाटतंय की महागडी डाएट सप्लिमेंट्स वगैरे घेण्यापेक्षा तुझा सगळ्यात सोपा फंडा आहे की घरात जे उपलब्ध असेल ते डाएट मधनं खा आणि चाला. सो हा इतका जर सोपा उपाय अतिशय सोपं असेल तर काय हवं, हो, प्रश्नच नाही. आणि काही गोष्टी मात्र तुम्हाला म्हणजे कटाक्षाने पाळायच्या असतात. म्हणजे घरातल्या घरात सुद्धा, म्हणजे आता तुम्ही जेव्हा भात खाता तर तुम्ही तो विचार करून की तुम्ही दुपारी थोडासा असा, म्हणजे वरण किंवा हे प्रोटीन बरोबर की तो खाल्ला पाहिजे वगैरे. हेच रात्री भात खाणं हे वर्ज्य करावं. कारण रात्री काय असतं की भातामध्ये, म्हणजे मी हे जस्ट एक्झाम्पल म्हणून देते की भातामध्ये ग्लुकोज बरीच जास्ती असते, कार्बोहायड्रेट्स. आणि ती जी ग्लुकोज आहे ते सिम्पल कार्बोहायड्रेट्स आम्ही ज्याला म्हणतो, म्हणजे ते त्याचं पचन, आपण म्हणतो ना की भात हलका असतो. का हलका? कारण बॉडीला तो लगेचच पचवता येतो, पण त्याचं सगळं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. आणि रात्री तुम्ही झोपणार असता, म्हणजे जेवल्यानंतर काही 2-3 तासांनी तुम्ही झोप, सो ती जी ग्लुकोजचा जो सर्ज बॉडीमध्ये, म्हणजे ब्लडमध्ये अशा पीक लेवलला जातं, त्याचा वापर होतच नाही. आणि मग ती जी सरप्लस ग्लुकोज आहे ती सगळी फॅट मध्ये कन्व्हर्ट होते. त्यामुळे माझ्याकडे बरेच जण जे डाएटसाठी येतात ते म्हणतात की मधून आम्ही तेलकट काहीच खात नाही, आम्ही तळलेलं काहीच खात नाही, पण तरी आम्ही जाड होतोय. पण ते रिअलाइजच होत नाही की बॉडी, म्हणजे आणि आपलं लिव्हर जे आहे हे इतकं सगळं, आय थिंक दी बेस्ट लॅब इन द वर्ल्ड, म्हणजे अशी लॅबोरेटरी तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही जी आपल्या शरीरात असते. त्या लिव्हरला तुमच्या ग्लुकोज फॅट मध्ये कन्वर्ट करता येतं, फॅट ग्लुकोज मध्ये कन्वर्ट येतं, प्रोटीन्स फॅट्स मध्ये, म्हणजे कुठलाही पदार्थ कशामध्येही कन्वर्ट करता येतो. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण फॅटी काही खात नाही आहोत पण तरी आपलं वजन वाढतंय, पण त्याला कारणीभूत बरेचदा आपला खूप हाय कार्बोहायड्रेट इंटेक असतो. कारण जे काही सरप्लस कार्बोहायड्रेट, म्हणजे ग्लुकोज जनरेट होते, म्हणजे हे सगळे पदार्थ खाऊ, ही सगळी बॉडी फॅट मध्ये कन्वर्ट करते आणि स्टोअर करते. कारण इट इज लाईक फॅट इज लाईक फिक्स डिपॉझिट आणि ग्लुकोज इज लाईक युअर सॅलरी असं आहे. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा सॅलरी किंवा एक्स्ट्रा पैसे मिळायला लागले तर ते तुम्ही बाहेर टाकून द्याल का? नाही, तुम्ही ते फिक्स डिपॉझिट मध्ये टाकाल किंवा तुम्ही सेव्हिंग कराल. सो बॉडी एक्झॅक्टली तसंच करते की तुमची जी सरप्लस ग्लुकोज म्हणजे बॉडीला मिळती आहे खाण्यात न जेवणात, ते सगळं ती फॅट मध्ये कन्वर्ट करून ठेवते. असा त्याचा फंडा आहे. दुसरं अजून एक की हे सगळं आहेच, तू इतकी छान माहिती देतेस, पण हा एक प्रश्न शेवटी मनात सारखा येतो की आता जेव्हा डाएट आपण करतो त्यावेळेला एकदम अचानक भूक लागली तर काय करायचं?
बरोबर आहे. म्हणजे हा प्रश्न मला सगळेजण विचारतात. पण एक सांगू का भक्ती तुला, म्हणजे मी ज्या पद्धतीचं डाएट देते त्याच्यामध्ये मी दर 2 ते 3 तासाला काहीतरी खाण्याची प्रोव्हिजन केलेली असते. म्हणजे असं फक्त दिवसातनं 2दा खायचं किंवा कम्प्लिटली स्टार्व करायचं असं माझा डाएटचा प्रकारच नसतो. त्याच्यामुळे असं कोणी येऊन नंतर सांगतच नाही की अरे आम्हाला खूप भूक लागली वगैरे. पण ठीक आहे, म्हणजे कोणी जर डाएट चालू केलं आणि जो काही पोर्शन खायला सांगितलेला आहे तो जर कमी वाटला आणि नंतर भूक लागली तर बरेचदा असं जाणवलंय मला की लोकांना ना ऍक्च्युली तहान लागलेली असते. बरोबर. अच्छा. पण ते देर इज अ म्हणजे एक कन्फ्युजन असतं बॉडीच्या पण ह्याच्यामध्ये किंवा आपल्या परसेप्शन मध्ये की ऍक्च्युली आपल्याला भूक लागली आहे. पण तसं नसतं, खरं तर तहान लागलेली असते आणि आपल्याला वाटत असतं की आपल्याला भूक लागली आहे. तर अशा वेळेस ना पहिल्यांदी ऍटलिस्ट पाणी पिऊन घ्यावं. आता पाणी प्यायल्याने त्रास तर नाही होणार, प्रश्नच नाही. आणि मग पाणी पिऊन झाल्यानंतर जर भुकेचं जर फिलिंग असलं तर मग काहीतरी तोंडात टाकायला. आणि म्हणजे जसं मी जनरली सांगते की आपल्या विशेष करून शाकाहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण ना कमी पडतं कितीही नाही म्हटलं तरी. हो, म्हणजे जे लोक मांसाहारी आहेत म्हणजे नॉन व्हेजिटेरियन त्यांना फिश किंवा अंड चिकन ह्याच्यामध्ये बऱ्याच अंशी प्रोटीन मिळतं, जे की आपल्याला तेवढ्या लेवलचं प्रोटीन मिळत नाही. मग अशा वेळेस काय करायचं की फुटाणे आजकाल ना बऱ्याच फ्लेवर मध्ये वगैरे म्हणजे ना असं छान फ्लेवर वगैरे लावलेले पेरी पेरी किंवा काहीतरी असं पुदिना लिंबू पुदिना वगैरे असे तर असे फुटाणे वगैरे आपण ठेवायचे. किंवा रोस्टेड सोया नट्स पण मिळतात. सोया प्रोटीन जे आहे हे वन ऑफ द बेस्ट प्लांट प्रोटीन्स आपण ज्याला म्हणतो. इट इज द बेस्ट प्लांट प्रोटीन. सो सोयाचे सुद्धा तुम्हाला रोस्टेड नट्स वगैरे मिळतात बाजारामध्ये. म्हणजे अशा गोष्टी जर तोंडात टाकल्या किंवा मकाणा असं पण तुम्ही म्हणजे खाऊ शकता. म्हणजे थोडासा भाजलेला वगैरे थोडंसं त्याला काहीतरी हळद हिंग लावलेला वगैरे मकाणा, हे अशा गोष्टी तुम्ही नक्की तोंडात टाकू शकता जेव्हा की तुम्हाला असं भूक लागल्याचं आणि असं काहीतरी चमचमीत काहीतरी खावंसं वाटतं किंवा असं. सो हे असे पदार्थ खायला काहीच हरकत नाही की जे तळलेले पण नाहीयेत पण ते टेस्टी पण लागतात. किंवा मी आता म्हणजे व्हीट पफ्स मिळतात किंवा नाचणीचे कटोरीज किंवा असं की त्याला असं ते सगळं भट्टीमध्ये फक्त भाजलेलं असतं. म्हणजे कुरमुरे कसे आपले तांदूळाचे भाताचे कुरमुरे तसेच हे गव्हाचे कुरमुरे सुद्धा असे मिळतात आणि त्यालाही छान फ्लेवर लावलेला असतो. सो असं वगैरे खायला सुद्धा काहीच हरकत नाही. म्हणजे की जे तळलेलं नाहीये पण तरी ते चविष्ट लागतं. आणि जे आपल्याला असं मंचिंग ज्याला असं म्हणतो ना ते असं बरेचदा आपल्याला खावंसं वाटतं कॉफी चहा बरोबर वगैरे. सो ते खाल्लेलं कधीही चांगलं रादर दॅन इटिंग चिप्स किंवा फरसाण किंवा शेव चकल्या. हे सगळं खायच्याऐवजी असं फूड खाकरा डाएट खाकरा सुद्धा मिळतो की ज्यालाही छान फ्लेवर वगैरे असतो किंवा हे. पण इट्स मच हेल्दियर दॅन फरसाण किंवा शेव आणि अशा सगळ्या गोष्टी. हे तर म्हणजे किती महत्वाचं आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या बरोबर आहे महत्वाच्या आहेत आजच्या जनरेशनला सुद्धा आणि सगळ्यांनाच. मला अजून एक प्रश्न पडलाय डिटॉक्स विषयी, कारण हल्ली मी खूप डिटॉक्स बरोबर आहे. काय आहे हे? नाही पण हे महत्वाचं देखील आहे आणि बरं झालं तू हा प्रश्न विचारलास, कारण बरोबर आहे सगळेजण डिटॉक्सच्या आजकाल बरेच मागे असतात. तर काय होतं की हे जे मी म्हंटल ना जसं फरसाण शेव वगैरे म्हणजे हे जे असे फ्राईड किंवा ज्याला प्रोसेस्ड फूड्स आपण म्हणतो ना प्रोसेस्ड फूड हे खाऊन आपल्या बॉडीमध्ये, कारण बॉडीला ते पण मेटाबोलाइज करायचं असतं बरोबर आहे, त्याचं पचन करायचं असतं आणि हे पचन करताना टॉक्सिक बाय प्रोडक्ट्स निर्माण होतात बॉडीमध्ये बरोबर आहे, ज्याला आम्ही ना फ्री रॅडिकल्स वगैरे आणि असं म्हणतो. सो हे जे टॉक्सिक पदार्थ आपण जे वेगळ्या आणि म्हणजे जे नको खायला ते असे अन्न खाऊन प्रोसेस्ड फूड ज्याला मी म्हणते किंवा पॅक्ड फूड जे असतात ते खाऊन केक्स पेस्ट्रीज बिस्किट्स वगैरे हे सगळे पदार्थ किंवा जे मी फरसाण वगैरे आणि असं म्हटलं जंक फूड ज्याला आपण म्हणतो ते सगळं खाऊन जे बॉडीला ते पचवत असताना काही बाय प्रोडक्ट्स किंवा मेटाबोलाइट्स ज्याला म्हणतात ते असे टॉक्सिक प्रोडक्ट्स जनरेट होतात. आणि मग ते जे टॉक्सिक प्रोडक्ट्स असतात ते आपल्या हेल्दी टिश्यूजला किंवा सेल्सला खूप हानिकारक असतात. आणि मग ह्यातनच पुढे जाऊन कॅन्सर किंवा इम्युन डिसऑर्डर्स वगैरे हे जे आहे हे सगळं किंवा ह्याच्यानीच पुढे म्हणजे तुम्ही बरंच
मीठ वगैरे कंझ्युम करतात, बरंच शुगर कंझ्युम करतात. ह्याच्यानी मग पुढे डायबिटीज, ब्लड प्रेशर ह्यासारख्या लाईफस्टाईल रिलेटेड आपण ज्याला गोष्टी म्हणतात किंवा हायपरलिपिडिमिया वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. सो मग डिटॉक्स हा प्रकार काय आहे की हे जे टॉक्सिन्स जनरेट होत आहेत आपल्या बॉडीमध्ये किंवा इव्हन ऍज अ पार्ट ऑफ नॉर्मल मेटाबॉलिझम ह्याला मारक किंवा ह्याला नष्ट करणाऱ्या गोष्टी आपल्या डाएटमधनं जर गेल्या तर त्याला डिटॉक्स असं आपण म्हणतो की आय वॉन्ट टू जस्ट डिटॉक्स. म्हणजे मग लोक सप्लिमेंट्स वगैरे सुद्धा घेतात. कुर्कुमिन वगैरे ऐकलं असशील तू, म्हणजे हळदीतले जे मेन फ्लेवोनॉइड्स असतात त्याला कुर्क्युमिनॉइड्स वगैरे, आणि अशा बऱ्याचशा रेस्वेरेट्रॉल, अशा बऱ्या ग्लुटाथायॉन, अशा बऱ्याच सप्लिमेंट्स मग लोक घेतात फॉर डिटॉक्स. पण आपण हे फूड मधनं सुद्धा करूच शकतो. म्हणजे त्याच्यासाठी जाऊन काही सप्लिमेंट्स घेण्याची काही गरज नाहीये. तर आता मी ज्या तुला रेसिपीज दाखवणार आहे त्या सगळ्या डिटॉक्स रिलेटेडच सप्लिमेंट्स म्हणजे सगळ्या फूड आहे. म्हणजे आता मी तुला बीटरूट राईस, चक्क मी बीटरूट राईस ची अशी एक रेसिपी दाखवणार आहे. कारण राईसचे व्हरायटीज आपल्याला माहिती असतात, मसाले भात, लेमन राईस, टॅमरिंड राईस वगैरे, पण कोणी बीटरूट घालून राईस करत नाही. तर बीटरूट हे एक छान असं डिटॉक्स करणारं फूड आहे किंवा ज्याला आपण म्हणतो सॅलडचा एक पार्ट आहे ना, म्हणजे इट इज अ पार्ट ऑफ सॅलड. पण आता बरेचदा आपण असं बघतो की लहान मुलं किंवा इव्हन मोठ्यांना बीटरूट आवडत नाही असं नसतं, किंवा पराठ्यामधनं किंवा पण इव्हन कोशिंबीर आवडत नाही मुलांना, त्याची नाहीच आवडत वगैरे. मग त्यांना जर तुला बीटरूट खायला घालायचं असेल इन सम फॉर्म तर तो रेड कलरचा दिसतो असा छान, आणि मग ते डिटॉक्स पण आहे. आणि तो जो राईस आपण वापरतो ऑब्व्हियसली इट हॅज टू बी अ लॉंग ग्रेन राईस. आता म्हणजे आपला जो साधा भात असतो आणि वर्सेस लॉंग ग्रेन राईस मधला फरक असा आहे की लॉंग ग्रेन राईस मध्ये फायबर बऱ्याच अंशी जास्ती असतो कम्पेअर्ड टू आपला जो नॉर्मल जो राईस आपण रोज खातो तो. म्हणून मग इट इज, म्हणजे मी बीटरूट राईस करताना बासमती किंवा जो बाजारात लॉंग ग्रेन राईस म्हणून मिळतो तर तोच मी वापरते, जेणेकरून फायबर्स आणि विटमिन्स जास्ती असतील पण कार्बोहायड्रेट्स त्याच्यात कमी असू शकतील असं. आणि बीट तर बीटामध्ये बिटॅलिन वगैरे म्हणून नावाचे ते जे रेड कलर ज्याचा बीट, सो ते जे डिटॉक्स साठी खूप चांगलं आहे. किंवा आता मी तुला ऍपल आणि कोबीचं सॅलड असं दाखवणार आहे आज. म्हणजे एकदम रेअर कॉम्बिनेशन, म्हणजे यू वुड नॉट इव्हन इमॅजिन की हे एकत्र कसं लागेल वगैरे. तर आता ऍपल म्हणशील तर ऍपल, कोबी, आणि मग मी त्याच्यामध्ये आता सध्या छान डाळिंब पण मिळतात, सो डाळिंबाचे दाणे असे घालून ही सगळी जी कलर्ड, म्हणजे आता ऍपल पण ऍपलचं स्किन म्हणा, आणि कधी म्हणजे एवढं एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपण सालं काढता कामा नये फळांची वगैरे. म्हणजे त्या ऍपल सुद्धा बरेच जण साल काढून, कारण ते जरा, पण त्याच्यामध्ये बरेच चांगल्या न्यूट्रियंट्स आणि असतात, पेक्टिन वगैरे असं सगळ्या. सो त्यामुळे ऍपल, डाळिंब अतिशय कलरफुल, बरोबर. कोबीमध्ये तर बरेचसे फ्लेवोनॉइड्स म्हणा किंवा ज्याला आम्ही ग्लुकोसायोनाइन्स असे म्हणतो, म्हणजे सल्फर कंटेनिंग कंपोनंट्स आहेत जे की अँटी कॅन्सर प्रॉपर्टी आहे. त्यामुळे कोबीला म्हणजे बरेच, म्हणजे हे प्रोवन आहे की कोबीला अँटी इन्फ्लमेटरी, म्हणजे जे डिटॉक्स करणाऱ्या, आपण ज्याला डिटॉक्स म्हणतो त्याला आम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये अँटी इन्फ्लमेटरी असं म्हणतो. सो तशा प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये बऱ्याच आहेत. म्हणजे असे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यात न्यूट्रियंट्स, तर त्याला असे अँटी कॅन्सर, मग झाल्यानंतर अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे डिटॉक्स करणाऱ्या अशा प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे मग मी ज्या तुला रेसिपी आज दाखवणार आहे की ज्याच्यामध्ये कोबी, ऍपल आणि डाळिंब हे मिक्स करून त्याचं सॅलड करायचंय, ज्याच्यामध्ये कुठलेही ड्रेसिंग नाही, नो मेयोनीज, नो ऑइल, नथिंग, फक्त थोडंसं चवीला मीठ आणि चवीपुरतीच साखर बस, आणि लिंबू पिळायचं. सो ही आंबट गोड असं ते अशी ती टेस्ट येते त्याला. आणि तो कोबीचा जो क्रंची हे आहे तो पण फील छान येतो म्हणजे सॅलड खाताना. सो अशी रेसिपी मी तुला दाखवणार आहे. सो आपण रेसिपी पाहूया. आणि मला मजा येते तुझ्याबरोबर गप्पा मारून, पण मला रेसिपी बघण्यातही खूप इंटरेस्ट निर्माण झालाय. बरोबर, कारण
तू असं कुतूहलच निर्माण केलं की अरे इतकी पटकन होते, एकदम सोपं. झटपट स्वयंपाक च्या ज्या हो. 2 गोष्टी आहेत, बीटरूट राईस आणि सॅलड, हे कसं करायचं हे आपण पाहूया. आज आपण बीटरूट राईस ही रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी जे साहित्य लागतं ते सगळं इथे मी ठेवलेलं आहे. एक मोठं बीट साल काढून किसून ठेवून दिलेलं आहे आणि इथे 1 वाटी 1 ते 1.25 वाटी साधारण लॉंग ग्रेन राईस किंवा आपण ज्याला बासमती म्हणतो तो भिजवून ठेवलेला आहे तांदूळ. आणि ही जी चटणी मी ऑलरेडी करून ठेवलेली आहे त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स म्हणजे 4 चमचे खवलेला नारळ, ओला नारळ, 4 हिरव्या मिरच्या तिखट, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि साधारण 1 इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर, अर्धी वाटी कोथिंबीर. असं ह्या सगळ्याचं मिक्सचर जे आहे, मिश्रण हे मी मिक्सरमधनं काढून चटणीसारखं करून ठेवलेलं आहे. तर आता आपण ऍक्च्युली बघूया की बीटरूट राईस करायचा कसा. अतिशय सोपी रेसिपी आहे. मी हा राईस जनरली प्रेशर पॅन मध्येच करते. तर मी आता हे प्रेशर पॅन कडे हे सगळं साहित्य गॅस कडे घेऊन जाते. हा जो बीटरूट राईस आहे तो मी प्रेशर पॅन मध्येच करते. साधारण 1-2 चमचे म्हणजे 2 आपले टेबल स्पून्स जे आहेत ते भरून तेल घ्यायचं आणि ह्याच्यात फक्त जिऱ्याची फोडणी, बाकी काही नाही. हिंग नाही, हळद नाही, काहीही नाही. कारण बीटरूटचा जो एक नॅचरल गुलाबी रंग असतो ना तो ह्या भाताला येतो. सो ह्याच्यात आता मी किसलेलं बीट घालते. तसंच बाजूला मी पाणी पण 1-2 पूर्ण भांडी भरून पाणी उकळायला ठेवलेलं आहे. जे की पाणी उकळलं की डायरेक्ट तांदूळ घालायचा. एकदम सोपी रेसिपी आहे. ते छान हलवून घ्यायचं, जरा परतून घ्यायचं आणि ही जी चटणी आपण करून ठेवलेली आहे, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि नारळ ह्याची ती ह्यात घालायची. म्हणजे मेन जो भाताला जी चव आहे ती ह्या चटणीमुळे येणार आहे. हे मी आता छान मिक्स केलेलं आहे सगळं आणि पाणी तिथे उकळलेलं आहेच ऑलमोस्ट. सो आता ह्यात चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत. बस. आणि याला साधारण किती शिट्ट्या होऊन द्यायच्या? फक्त 1 शिट्टी. जर तांदूळ व्यवस्थित भिजवून ठेवला असेल आपण 1 तासभर आधी तर 1 शिट्टी आणि नंतर 5 मिनिटं बारीक करून ठेवायचं की झालं. बीटरूट राईस रेडी. आता आपण एक अतिशय सिंपल पण अतिशय चविष्ट अशी रेसिपी बघणार आहोत सॅलडची. सॅलड मला खूप आवडतात त्याच्यामुळे हे माझं अगेन फेवरेट डिश आहे. कोबी आणि ऍपलचं सॅलड. कोबी आणि ऍपल. कच्चा कोबी बारीक चिरायचा. सो हा अर्धा म्हणजे मीडियम साईजचा कोबी, त्याचा अर्धा भाग मी हा चिरून ठेवलेला आहे. आणि 1 मोठा ऍपल किंवा 2 छोटी असतील तर 2 छोटी ऍपल्स अशी चिरलेली आहेत. काही नाही, फक्त ह्या चिरलेल्या कोबीमध्ये ऍपल मिक्स करायचं. ह्याच्यात आणि चवीला, कारण आता डाळिंब खूप छान मिळत आहेत सध्या. सो डाळिंबचे दाणे, एक अर्ध डाळिंब आहे, म्हणजे मोठं डाळिंब होतं त्यातलं जस्ट अर्ध डाळिंब आहे, त्याच्या रसासकट मी घेतलेलं आहे. आणि हे मी आता जस्ट मिक्स करणार आहे. कोबी, ऍपल आणि डाळिंब. ह्याच्यात चवीला जस्ट चवीपुरतं मीठ, 1 चमचाभर मीठ असेल ते छोटा, म्हणजे टीस्पून फुल. आणि 1 टीस्पून, नॉट मोर दॅन दॅट, साखर. हे असं मिक्स करते आणि ह्याच्यावरती 1 अर्ध लिंबू मी एवढंच स्क्वीज करून घालते. बस.
त्यामुळे ह्या सॅलडची जी चव आहे ना हम्म. ती अशी आंबट गोड टाईपची हो, आंबट गोड मिठामुळे. हा. पण बाकी सिझनिंग वगैरे काही नाही, नो सीझनिंग, नथिंग, नो मेयोनीज किंवा कुठलंही ड्रेसिंग, त्याला कुठल्याही सॅलड ड्रेसिंग वगैरेची काहीही आवश्यकता नाही. फक्त थोडीशी साखर, मीठ आणि लिंबू हे 3च चव देणारे पदार्थ आहेत. माझं तर हे खूपच फेवरेट डिश आहे. आणि कधी फ्रेश म्हणजे आपल्याकडे कारण कोबी बरेचदा असतो आणि आता एस्पेशली थंडीमधला कोबी हा जरा असा पावसाळी कोबी किंवा थंडीमधला कोबी हा चवीलाही चांगला असतो, उग्र नसतो. उन्हाळ्यामध्ये हे करणं जरा अवघड आहे कारण उन्हाळ्यातला कोबी बरेचदा खूप जास्ती उग्र लागतो. पण आता ह्या सीझन मध्ये हे ऍपल, आणि आजकाल ऍपल तर ऍपल किंवा डाळिंब म्हणा वर्षभर मिळतच आपल्याला, सो तेही आपल्याकडे घरात असतंच. त्यामुळे कधीतरी सॅलड काय करायचा असा जर प्रश्न आला आणि तुमच्या घरी कोबी असेल तर कोबी, ऍपल आणि डाळिंब. हो ना, म्हणजे सिंपल रेसिपी, कोबी 5 मिनिटं पण नाही लागली ना. हो, म्हणजे फक्त कोबी चिरणं आणि डाळिंब सोलणं आणि सफरचंद चिरणं एवढाच वेळ जो काही आहे तो. बरोबर. आणि कोबीची भाजी करून म्हणजे कधी परत कधी कधी कोबीचा साईज पण बराच मोठा मिळतो आपल्याला बाजारामध्ये आणि त्या सगळ्याची भाजी करायला कंटाळा येतो. सो तेव्हा ही अशी सॅलडची रेसिपी केली तर काय बिघडतं? येस, समथिंग व्हेरी डिफरंट. येस. बीटरूट राईस आणि सॅलड तयार आहे. मला सॅलड बघूनच फार टेम्प्ट झालं होतं. सो प्लीज बघ तुला कसं वाटतंय. हा, आधी सॅलड खाऊन बघ कसं वाटतंय. सॅलड एकदम मस्त आहे. म्हणजे कोबीचा कच्चटपणा जो आहे त्याचा तो क्रंचीनेस तो एक छान येतोय. सफरचंदाच्या पोळी इतक्या मस्त लागतात आणि डाळिंबाचे दाणे, शिवाय मीठ आणि साखर इतकं परफेक्ट पडलंय आणि लिंबाच्या रसामुळे तो आंबटपणा इतकं मस्त सोपं लागतंय ना. क्लास सॅलड आहे. म्हणजे अगदी मी पण सहज कधीही करू शकतो. म्हणजे आपल्याकडे हे सगळं असतंच घरात रेडी. आणि शिवाय तू अगदी सोपं सांगितलंयस की मीठ, साखर आणि लिंबाचा रस, मग काय एकदम सहज करता येण्यासारखं आहे. सो अशा वेगवेगळ्या तुम्हाला सॅलडच्या कृती नक्की करून बघता येईल. आणि हा राईस हिरव्या चटणीमुळे बरोबर मजा आली आहे. आणि बीटाचा एक तो गोडवा आहे बरोबर, तो त्या याला कॉम्प्लिमेंट करतोय. बरोबर, म्हणजे खूप असं तिखट नाहीये पण पौष्टिक आहे. हो. आणि त्याच्यात त्या हिरव्या मिरच्या मी तुला जे म्हटलं ना, तर त्या आपल्या ज्या तिखटवाल्या असतात ना त्या घालायच्या. ओके. कारण तू जे म्हणतेस ते पण बरोबर आहे की बीटाचा एक जो नैसर्गिक गोडवा आहे त्याला ते कॉम्प्लिमेंट करायला ना थोड्या तिखट वाल्या हिरव्या मिरच्या वापरायच्या. त्याच्यामुळे भात असं गोड नाही लागत, शक्यच नाही, कारण हिरवी चटणी त्याच्यात आहे. सो हे कॉम्बिनेशन आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा करून बघता येईल ना. अगदीच, नक्कीच नक्कीच. तुम्ही नक्की करून पहा आणि सांगा कसा वाटतो ते. येस मधुर. राईस तर अप्रतिम होतात. सॅलड इतकं मस्त चटपटीत होतं, मजा आली. आणि मला स्वतःला एवढी सगळी माहिती आज तू दिली आहेस. आपल्या प्रेक्षकांना तुझ्यामुळे खूप नवीन माहिती आणि वेगळे अनुभव मिळत आहेत. सो थँक्यू सो मच माझ्या चॅनलमध्ये सहभागी झाल्याबद्दल. इट इज माय प्लेजर. इट्स माय प्लेजर. येस. सो मला या निमित्ताने एक आवडेल सांगायला की ज्यांना मधुरकडनं डाएट प्लॅन घ्यायचे असतील त्याने नक्की मधुरला संपर्क करा आणि चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचा. तोपर्यंत चीअर्स.